नमस्कार मंडळी, गाथाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण ओल्या नारळाची बर्फी करणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी घेतलेलं आहे। तर त्याच्यासाठी मी 1 वाटी खिसलेलं खोबरं आणि मिक्सरमधून थोडंसं ओबडधोबड फिरवून घेतलंय आणि समप्रमाणात साखर, 1 वाटी साखर, तूप, 1 वाटी दूध आणि वेलची पावडर घेतलेले आहे। तर चला तर मग आपण बर्फी करूया। तर मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेले आहे। आता मी त्याच्यात 3-4 चमचे तूप टाकते। तूप गरम होऊन देऊया थोडं, आणि गरम झालं की मग खिसलेलं खोबरं त्याच्यात टाकूया। तर तूप गरम झालेलं आहे। आता मी याच्यात 1 वाटी खिसलेलं खोबरं टाकते। ते व्यवस्थित मिक्स करून घेते। आता ह्याच्यात मी लगेच 1 वाटी साखर टाकते। व्यवस्थित ते मिक्स करून घेऊया। हलवत राहायचे। लगेच आपण ह्याच्यात 1 वाटी दूध टाकूया आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे थोडं हलवून घेऊया, थोडं आटून देऊया। खूप पण जास्त पुढे जाऊन द्यायचं नाही, मध्यम असं ठेवायचं। साखरेला सुटलेलं पाणी ऍब्झॉर्ब करून घेतलं, मध्यम असं ह्याच्यावर हलवून घ्यायचं व्यवस्थित। तर ह्याला उकळी फुटलेली आहे, हलवून घ्यायचं। आटून द्यायचं साखरेचं पाणी। जरा असं चिकट झालं ते काढून घ्यायचं। खाली लागून द्यायचं नाही, हलवत राहायचं सारखं। जरा असं घट्ट व्हायला लागलं की आपण त्याच्यात वेलची पूड टाकूया। जास्त पण पातळ मिश्रण ठेवायचं नाही, असं चिकट व्हायला लागलं ना मग ते काढून घेऊन त्याची वडी करायची। अजून थोडं आटून देऊया आपण, त्याच्यात वेलची पूड टाकूया। मग आता आपण यात 1 चमचा वेलची पूड टाकूया, मिक्स करून घेऊया। अजून थोडं आटून देऊया हे। मी ताटाला तूप लावून घेतलंय, हे आटलं की तूप लावलेल्या ताटात ओतूया। तर तुम्ही बघू शकता साखरेचं जे पाणी सुटलेलं पूर्णपणे आटलेलं आहे। तर थोडा वेळ 2-3 मिनिटं आपण हे असंच हलवत राहूया आणि मग ताटात ओतूया आणि ह्याची वडी पाडूया गार झाल्यानंतर थोडं। तर ह्याला मी व्यवस्थित असं हाताने टॅप करून घेतलेलं आहे
आता आपण ह्याची वडी पाडूया. तर मी वडी पाडलेली आहे. आता आपण ही प्लेटमध्ये गार झाल्यानंतर सर्व करूया. तर आपली खोबऱ्याची बर्फी तयार आहे. तुम्हाला जर आजची बर्फीची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.